गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्रीखंडपुरी ही रेसिपी झालीच पाहिजे. तर आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसर श्रीखंड कसं करायचं याची साधी सरळ रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये दह्यापासून चक्का कसा करायचा आणि त्यापासून मऊ मलाईदार श्रीखंड कसं करायचं याची मी रेसिपी सांगणार आहे. पारंपरिक पद्धतीने श्रीखंड करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी दह्यापासून चक्का हा तयार करून घ्यायचा असतो. घरी तयार केलेल्या दह्यापासून इथे मी चक्का करणार आहे. जवळपास 1 किलो दही आहे. आता एक खोलगट भांडं घेऊन त्याच्यावरती मी अशा प्रकारे चाळण ठेवून त्यावरती सुती कापड टाकून घेणार आहे व आता या कपड्यावरती दही टाकून घेणार आहे. आपल्याला अशा प्रकारे दह्यामधलं पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे. घरच्या घरी घट्टसर असं दही कसं करायचं याची देखील मी रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही ती रेसिपी देखील चेक करू शकता. श्रीखंड करण्यासाठी दही हे जास्त आंबट नसावं. रुमालावरती दही टाकल्यानंतर अशा प्रकारे रुमालाच्या चारही बाजू पकडून रुमाल हा घट्ट असं बांधून घ्यायचा आहे व याच्यामधलं निघेल तेवढं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यानंतर रुमालाला गाठण बांधून फ्रीजमध्ये आपल्याला दही हे ठेवून द्यायचं आहे. जवळपास 4 ते 5 तास दही हे आपल्याला पाणी निथळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. साधारणतः अर्धा तासानंतर ह्याच्यावरती तुम्ही वजन ठेवू शकता, म्हणजे दह्यातलं संपूर्ण पाणी हे निघून जाईल. अशा प्रकारे रुमालाच्या एका टोकाने मी हे पूर्णपणे घट्ट असं बांधून घेणार आहे. आणि आता हे 4 ते 5 तासांसाठी फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे दह्यामधलं पाणी हे या भांड्यामध्ये जमा होतं. हे पाण्याचा वापर तुम्ही कढी करण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी देखील वापरू शकता. चार ते 5 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता की दह्यापासून हा चक्का तयार झालेला आहे. परफेक्ट श्रीखंड होण्यासाठी चक्का करणं हे अगदी महत्त्वाचं असं आहे. इथे मी कुठल्याही प्रकारे चक्का हा चाळणीने किंवा कपड्याने गाळून घेणार नाही आहे. अगदी साध्या सरळ पद्धतीने देखील मलाईदार श्रीखंड तयार होऊ शकतं. हाच उद्देश या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता एका बाउलमध्ये मी हा चक्का काढून घेणार आहे. कपड्यावरती जो काही थोडाफार चक्का लागलेला आहे तो अशा प्रकारे मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की अगदी मऊ आणि लुसलुशीत चक्का हा तयार झालेला आहे. त्याचा टेक्स्चर तुम्ही देखील बघू शकता. आता आपल्याला ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने चक्क्याला व्यवस्थित असं दाबून एकसारखं एकाच दिशेने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबल्यामुळे चक्क्यामध्ये असलेल्या ज्या गुठळ्या आहेत तुम्ही जितका वेळ याला दाबून असं मिक्स कराल त्यामुळे देखील गुठळ्या राहत नाहीत. इथे मी केसर श्रीखंडची रेसिपी दाखवणार आहे. केशरमध्ये असलेला रंग निखरण्यासाठी इथे मी एका खलबत्त्यामध्ये 10-12 केसराच्या काड्या टाकून घेणार आहे व त्याला अशा प्रकारे थोडंसं क्रश करून घेणार आहे व क्रश करून घेतलेलं केशर ह्या चक्क्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे तुम्ही केशर टाकल्यानंतर जसं जसं तुम्ही चक्का हा फेटत जाल केशरचा रंग अधिक जास्त येतो. केशर टाकल्यानंतर आता इथे मी 1 वाटी पिठी साखर टाकून घेणार आहे. पिठी साखर केशर टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण कमीत कमी 5 मिनिटं सतत असं फेटून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे केशर क्रश केल्यामुळे पूर्ण श्रीखंडामध्ये केशरची अशी एक छान चव येते व तिचा रंग देखील जास्त येतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिस्ता श्रीखंड आणि गुलकंद श्रीखंड याची देखील रेसिपी दाखवलेली आहे. ती रेसिपी देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता हळूहळू मिश्रण हे मऊ असं होत आहे व याच्यामधल्या गुठळ्या देखील बऱ्याचशा अशा कमी झालेल्या आहे. आता अजून त्याला 3 ते 4 मिनटं मी व्यवस्थित असं फेटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की याला किती व्यवस्थित क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. जर दही आणि चक्का हे व्यवस्थित लागलेलं असेल तर कोणत्याच प्रकारे चाळणीतून गाळून किंवा कपड्याने गाळून किंवा मिक्सरवरती देखील श्रीखंड तयार करण्याची अजिबात गरज नाही आहे. आता यामध्ये मी थोडेसे 5-6 पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे व वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेणार आहे. श्रीखंडामध्ये जायफळ हे नेहमी आवर्जून टाकावे, त्याच्याने श्रीखंड अगदी सुरेख असं लागतं. आता आपल्याला हे सर्व पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. श्रीखंड तयार करताना सततच्या हलवण्याच्या प्रोसेसमुळे श्रीखंड हे थोडंसं पातळ असं होतं. तर आता याला अशा प्रकारे मी सेट करून घेणार आहे व फ्रीजमध्ये कमीत कमी 2 ते 3 तास ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यामधली असलेली पिठी साखर, पिस्त्याचे काप आणि केसर हे व्यवस्थित असं सर्व एकत्र सेट होऊन चविष्ट असं श्रीखंड तयार होईल. आता श्रीखंडाला मी कमीत कमी 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 2 तासानंतर श्रीखंड हे परफेक्ट असं सेट झालेलं आहे. इथे मी श्रीखंडासोबत पुरी देखील सर्व केलेली आहे. आता गार्निशिंगसाठी इथे मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे. तर कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट अशी श्रीखंडाची रेसिपी तयार आहे. माझा आजचा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपींना बघण्यासाठी चॅनलवरती नेहमी व्हिजिट करा.